खामगाव नांदुरा रस्त्यावरील MIDC सबस्टेशन बाहेर एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। एका अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशावरून परवानगीशिवाय लिंबाचे पूर्ण वाढलेले झाड बेकायदेशीरपणे तोडून नष्ट करण्यात आले आहे। या वृक्षतोडीमुळे परिसरातील इतर झाडांचेही मोठे नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे घटनास्थळी जाऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला, नोंद झाली, मात्र त्यानंतर राजकीय आणि वरिष्ठांच्या दबावामुळे वन परिक्षेत्र अधिकारी आपल्या विधानावरून फिरल्याचा गंभीर आरोप आता केला जात आहे। पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या घटनेने खामगाव परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे। MIDC सबस्टेशनच्या बाहेर अंदाजे 15 ते 20 वर्ष जुन्या असलेल्या लिंबाच्या झाडावर थेट कुऱ्हाड चालवण्यात आली। घटना घडताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। प्रत्यक्ष जागेवर जात अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर झाडतोड आणि इतर झाडांच्या झालेल्या नुकसानीचा रीतसर पंचनामा नोंदवला। या पंचनाम्यावर उपस्थित साक्षीदार, संबंधित पक्षकार आणि पत्रकारांच्या रीतसर स्वाक्षराही घेण्यात आल्या आहेत। परंतु खरी नाटकीय घडामोड घडली ती कार्यालयात परतल्यानंतर। घटनास्थळी भारतीय वन अधिनियमानुसार कारवाई नोंदवून भक्कम कायदेशीर पुरावे तयार झालेले असताना वन परिक्षेत्र अधिकारी यांनी माध्यमांना माहिती देताना अचानक आपली भूमिका बदलली। मिळालेल्या माहितीनुसार राजकीय हस्तक्षेप आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशामुळे या प्रकरणात निष्पक्ष कारवाई करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। संबंधित जबाबदार अधिकाऱ्याने स्वतः विनापरवाना झाड तोडल्याची कबुली देऊनही भारतीय वन अधिनियमानुसार कारवाई न करता प्रशासनाने राजकीय हस्तक्षेपाला बळी पडणे पसंत केले आहे। कागदोपत्री स्वाक्षरीयुक्त पंचनामा आणि पुरावे भक्कम असताना अधिकाऱ्यांच्या अशा संशयास्पद भूमिकेमुळे पर्यावरण प्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। काय जे झाडं आमच्या विद्युत वाहिनीवर पडण्याची शक्यता होती, ती जीर्ण झालेले झाडं आपण तोडलेले आहे। जीर्ण झालेले होते का झाडं पडत होते विद्युत वाहिनीवर। आपल्या मागे सबस्टेशन आहे, आपण मागे एकदा दाखवू शकता। सबस्टेशन आहे, सबस्टेशनच्या आमच्या पॉवर ट्रान्सफॉर्मर वगैरेवर झाडं ते पडण्याची शक्यता होती आणि आज आपला स्टॅगरिंग डे असते सोमवारी, आपण ते झाडं तोडले, त्याच्यामुळे आपण ते झाडं छाटले। तर कुठलं परवानगीवर घेतलेलं आहे का वन विभागाची? नाही, हे आता इमर्जन्सीमध्ये आपल्याला झाडं तोडावं लागले। जे झाडं आता आपल्या फांद्या आपल्या लाईनला टेकत होत्या, ज्यामुळे विद्युत प्रवाह दिसू शकत होता किंवा झाडांमध्ये करंट येऊ शकत होता, त्या फांद्या आपण तोडलेल्या आहेत। पण डायरेक्ट जमीनदोस्त केलेले झाडे मोठे मोठे आपण? एक झाड जे तुटलं होतं मधून, ते आपण वरून छाटलं, तेव्हा ते खालून तुटल्यामुळे आपल्याला ते खालूनही काढलं आपण। नाही तर ते खालूनही त्याचा बुंदा आमच्या कंपाऊंडवाला पडण्याची शक्यता होती। बाकी आपण झाडं बघत आहे ते आपण फक्त छाटलेले आहेत। ज्या डांगा आपल्याला धोकादायक वाटल्या होत्या त्या डांगा आपण छाटलेल्या। म्हणजे कुठली परवानगीवर घेतली नाही आपण? इमर्जन्सीमध्ये असल्यामुळे आपण परवानगी घेतली नाही। आता झाडं जे आपले लागत होते, जे आमचे किंवा होते, जे आम्ही तोडले, ते ज्यांच्या डांगा पडत होत्या, आमच्या लाईनवर पडू शकत होत्या, तेवढे आपण इमर्जन्सीमध्ये तोडले आहे। सर, राज्य सरकार झाडे लावण्याकरता कोटी रुपये खर्च करत आहे, मोठ्या प्रमाणात झाडं लावत आहे, मात्र एका MSCBच्या अधिकाऱ्याच्या आदेशाने किंवा त्यांनी दिलेला त्यांच्या परिसरात एक लिंबाचं झाड होतं मोठं, व इतर झाडं तोडण्यात आलेले आहे। आपले अधिकारी जाऊन पंचनामा केला, कारवाई करण्यात आली। नेमकी काय घटना आहे, काय कारवाई करण्यात आली? आमच्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या पंचनाम्यानुसार तेथे एक अवैध झाड तोडून घेऊन आलेले, तर आता चौकशी करून जी नियमानुसार कारवाई करता येईल ती ताबडतोब करण्यात येईल। सर, पंचनामा झालेला आहे, पंचनाम्यावर सर्व उल्लेख आहे, नेमकं काय आहे पंचनाम्यामध्ये? पंचनाम्यामध्ये अवैधरित्या वृक्षतोड झालेली आहे असं त्यांनी सादर केलेलं आहे। हो का? किती दंड होऊ शकतो याच्यातनं साधारणतः? नियमानुसार तपासणी करून ठरवण्यात येईल। सर, काही केस डायरीमध्ये वगैरे काही FIR होणार आहे का याच्यामध्ये? याच्यात FIR सर, पंचनाम्यामध्ये तसा उल्लेख आहे FIRचा? नाही, पण तसं नाही करू शकतो। का बरं सर, कारण काय? तसे नियमावलीमध्ये नाही। पंचनामा आपल्या अधिकाऱ्यांनीच केलेला आहे ना? हो, पण आता त्यांनी जरी केला आहे तो प्रायमापेसी केलेला आहे। जेव्हा आपण चौकशी जे सिद्ध होईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, शेवटची कारवाई। म्हणजे केस डायरीमध्ये वगैरे नोंद होणार नाही का? सध्या तरी नाही होणार, नाही। माझ्या माहितीनुसार, अभ्यासानुसार तशी आवश्यकता नाही आहे। सर, पंचनाम्यामध्ये समोरच्या अधिकाऱ्याचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे, काय नाव आहे त्यांच्या आरोपीचं? त्याच्यामध्ये सचिन हेरन म्हणून नाव उल्लेख केलेला आहे। काय पद आहे सर त्यांचं? सहाय्यक अभियंता MIDC खामगाव। तर त्यावर काय कारवाई करण्यात येणार सर? आता चौकशी करण्यात येईल आणि त्यानुसार जी कारवाई करता येईल ती करण्यात येईल। सर, मग हा पंचनामा काय महत्त्वाचा आहे? महत्त्वाचं आहे, पण चौकशी पण झाली पाहिजे ना डिटेलमध्ये। आपण वन साईड ऐकूनच निर्णय नाही देऊ शकत ना। सर, आपले अधिकारी गेले होते तिथं, 10 कर्मचारी होते,
तर यांच्या व्यतिरिक्त काही दुसरी कारवाई होणार आहे का आता? नाही, आता चौकशी मी त्यांनाही बोलवण्यात येईल, त्यांचं स्टेटमेंट पण घ्यावं लागेल ना मला. त्यांनी प्रायमा फेसी जे त्यांना आढळून आलं आहे त्यानुसार अहवाल सादर केलेला आहे. पण सर पंचनाम्यावर त्यांनी वाचून सह्या केलेल्या आहेत फेरंग यांनी. त्यांनी जरी केलं तर चौकशी होईल ना. चौकशी करून जे निर्णय होईल तो तुम्हालाही सांगण्यात येईल.